नमस्कार. मी कोण आहे हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? याचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण एका खूप जुन्या, खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या ग्रंथाची मदत घेणार आहोत, ऐतरेय उपनिषद. चला, सुरू करूया हा एक वेगळाच शोध. बरं, सगळ्यात आधी एक मूलभूत प्रश्न. ही दुनिया, हे विश्व, हे सगळं सुरू कसं झालं? आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बिग बँग किंवा अणुरेणूंचा खेळ? पण विचार करा, जर या विश्वाची सुरुवात यापैकी कशानेच झाली नसेल तर? इथेच ऐतरेय उपनिषद एक थक्क करणारी कल्पना मांडतं. ते सांगतात की सृष्टीची सुरुवात कुठल्याही वस्तूने किंवा स्फोटाने नाही झाली, तर ती झाली थेट चेतनेतून, एका विचारातून. चला तर मग या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया, अस्तित्वाच्या त्या पहिल्या क्षणाकडे. बघा, हे किती साधं आणि तरी किती गहन आहे. उपनिषद म्हणतं, सुरुवातीला फक्त आत्मा होता. फक्त तोच, दुसरं काहीही नाही. आणि त्या आत्म्याच्या मनात फक्त एक विचार आला, चला जग निर्माण करूया, बस. आणि त्या एका इच्छेतून, त्या एका संकल्पातून हे संपूर्ण ब्रह्मांड जन्माला आलं. ठीक आहे, जग तर तयार झालं, पण त्याला अनुभवायचं कसं? त्यासाठी काहीतरी साधनं लागणार, नाही का? तर पाहूया ही साधनं कशी तयार झाली. आता इथे देवता हा शब्द येतो, आणि देवता म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते स्वर्गातले देव. पण इथे उपनिषदाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे. इथे देवता म्हणजे त्या वैश्विक शक्ती आहेत, ज्या आपल्या इंद्रियांना म्हणजे आपल्या सेन्सेसना शक्ती देतात. आणि ही कल्पना खरंच किती विलक्षण आहे बघा. वैश्विक शक्ती आणि आपलं शरीर यांचा थेट संबंध जोडलाय. म्हणजे अग्नी ही वैश्विक शक्ती, तीच आपल्या तोंडात वाणी बनते. सूर्य तो डोळ्यांमध्ये दृष्टी बनतो. आणि चंद्र तो आपल्या हृदयात मन बनून विचार करतो. याचा अर्थ काय, तर आपलं शरीर जणू काही या ब्रह्मांडाची एक छोटीशी प्रतिकृतीच आहे. अद्भुत आहे हे सगळं. म्हणजे यातला महत्वाचा मुद्दा काय आहे, तर आपलं पाहणं, ऐकणं, बोलणं या साध्या गोष्टी नाहीत. या वैश्विक दैवी शक्ती आहेत. आणि या सगळ्या शक्तींचा उगम तो एकाच ठिकाणी आहे, तो म्हणजे आत्मा, ती एक चेतना. बरं, आता या सगळ्या इंद्रिय शक्ती किंवा देवता तयार तर झाल्या, पण त्यांना राहायला एक घर हवं होतं. एक असं ठिकाण जिथे त्या सगळ्या एकत्र येऊन काम करू शकतील. तर उपनिषद सांगतं की आत्म्यासमोर अनेक पर्याय होते, अनेक रूपं होती, पण त्याला सर्वात जास्त आवडलं ते मानवी शरीर. का असा प्रश्न पडतो, नाही का? कारण स्वतःला ओळखण्यासाठी मी कोण आहे हे जाणण्यासाठी मानवी शरीर हेच सर्वोत्तम साधन आहे, असं आत्म्याला वाटलं. पण एक मोठी अडचण होती. देवतांनी शरीरात आपापली जागा तर घेतली, म्हणजे डोळे, कान, नाक सगळं तयार होतं. पण ते शरीर एका निर्जीव मशीनसारखं पडून होतं. डोळे असूनही पाहू शकत नव्हते, कान असूनही ऐकू शकत नव्हते. का? कारण त्यांना चालवणारी जी मुख्य ऊर्जा आहे, जी जीवनशक्ती आहे, म्हणजे तो आत्मा, तो अजून आत आलाच नव्हता. आणि मग तो क्षण येतो, आत्मा स्वतः त्या शरीरात प्रवेश करतो, आणि तेव्हाच या संपूर्ण उपनिषदाचा केंद्रबिंदू समोर येतो. एक प्रश्न, तोच प्रश्न जो आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी डोकावतोच. तो प्रश्न होता कोहम. संस्कृतमध्ये कोहम म्हणजे मी कोण आहे? शरीर मिळालंय, इंद्रिय मिळाली आहेत, समोर जग आहे, पण ह्या सगळ्याचा अनुभव घेणारा हा मी नक्की आहे तरी कोण? आणि मग सुरू होतो उत्तराचा शोध. आत्मा स्वतःलाच विचारतो, मी हे डोळे आहे का, ज्यांनी मी पाहतोय? आतून उत्तर येतं, नाही, डोळे तर फक्त एक साधन आहेत, एक खिडकी आहे. खरा पाहणारा तर त्यांच्या मागे आहे. मग पुढचा प्रश्न, ठीक आहे, मग मी हे मन आहे का, जे सतत विचार करतंय? पुन्हा उत्तर तेच, नाही. मन सुद्धा एक साधन आहे. त्याचा वापर करणारा, तो खरा विचार करणारा, तो वेगळा आहे. आणि मग या सगळ्या शोधानंतर त्या एका अंतिम प्रश्नाचं अंतिम उत्तर समोर येतं. या उपनिषदाचं सार, प्रध्यानम ब्रह्म, हे आहे ऐतरेय उपनिषदाचं महावाक्य. याचा अर्थ काय? तर प्रध्यान म्हणजे शुद्ध चेतना, फक्त जाणीव, आणि तीच ब्रह्म आहे, तीच अंतिम सत्य आहे, तीच सर्व काही आहे. तर मग मी कोण,
मी शरीर नाही, मी मन नाही, मी आहे ती चेतना, ती जाणीव, जी या सगळ्याच्या मागे एक साक्षी म्हणून उभी आहे. तीच जाणीव जी पाहते, ऐकते, अनुभवते. आणि हो, ही तीच जाणीव आहे जिने हे संपूर्ण विश्व निर्माण केलं आहे. आणि मग उपनिषद एका अत्यंत शक्तिशाली घोषणेपर्यंत येतं. तत् त्वम असि. याचा अर्थ आहे तेच तू आहेस. ती जी वैश्विक चेतना आहे ना, तो जो निर्माता आहे, तो कोणी वेगळा नाहीये. प्रत्येक जण, प्रत्येक जीव मुळात तेच अंतिम सत्य आहे. तर मग एक विचार करायला हवा. जर एखाद्याच्या डोळ्यांतून पाहणारी चेतना आणि आकाशातले तारे निर्माण करणारी चेतना जर एकच असे, तर मग जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल? स्वतःकडे पाहण्याचा, इतरांकडे पाहण्याचा काय वेगळं दिसेल? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.